सोयल या गोलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिकसाठी प्रेम पवार यांच्याकडनं. जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे गोलंदाजी ट्रॅक वरती सोयलला आपण पाहतोय आणि सोयल साठी हॅट्रिक विकेट साठी प्रेम पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. जर का हॅट्रिक पूर्ण केली तर चांगला चेंडू होता, तेवढा चांगला कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केलं आणि याच दरम्यान एक धावेचं अंतर पूर्ण झालं. अकाउंट चालू केलं. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण सोहेलला पाहतोय, ज्याला हॅट्रिक साठी 500 रुपयाची संधी असेल. चेंडू हवेमध्ये असेल, पकडलाय झील, संपवलाय फलंदाजाचा खेळ. ठोक डीजे. गोलंदाजी पहिल्या बॉल वरती एक सिंगल, तदनंतर मात्र दुसऱ्याच बॉल वरती विकेट मिळवून देत असताना आपण सोहेल या गोलंदाजाला पाहतोय. परिस्थितीला कष्टाचं साकड घातलं का मित्रांनो, यशाचा नवस पूर्ण होत असतो आणि तेच मात्र कार्य आपण पाहतोय गोलंदाज सोहेलच्या माध्यमातून. दुसऱ्या बॉल वरती एक मोठा विकेट मिळवून देत असताना आपण सोहेलला पाहतोय. एक बाद एक धावफलकावरती आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं पर्व दुसरं, आजचा मेगा फायनलचा दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. नरेशला आपण पाहू शकाल. सुरुवात खराब झाली आहे नरेशला. इथून मात्र सावध पवित्रा घ्यावा लागेल. खराब चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल आणि जर का खराब चेंडू मिळाला की त्याला मात्र सीमारेषा दाखवावी लागेल. मागचा मॅच काय जबरदस्त झाला. अगदी 26 धावा डिफेंड केल्या त्या माडपाई माडप टीमने. जिथे 80+ धावा चेसिंग झालेत, तिथे मात्र तेज तर्रार चेंडू पडल्यानंतर तीच तर्रार विकेट किपरकडे जाऊन चेंडू विसावतो. एक निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या मात्र 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. सोहेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जर का या गोलंदाजाने हॅट्रिक केले तर मात्र प्रेम पवार यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल गोलंदाजाला. ते पुन्हा एकदा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय. चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतोय, धाव मिळत नाहीये. आग ओकणारी गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. अगदी तोफेमधून तोफ गोळे बाहेर पडावेत आणि विरोधकाला उद्ध्वस्त करावेत अशी गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी हलू देत नाहीये फलंदाज. हा धीम्या गतीचा बॉल, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतील. अजून एक विकेट होईल इथून बाद. ठोक डीजे. थँक्यू डीजे. पहिलं षटक मार्कस्थ असताना आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सोहेल या गोलंदाजाला ज्याने आग ओकणारी गोलंदाजी केली, विरोधकाला उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहितात ना मित्रांनो, त्यांच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात. हे सांगत असताना गोलंदाज आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा तेज सर्रार चेंडू, निर्धाव बॉलची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकांती धावफलकाचा जर आपण आढावा घेतला तर धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये अवघी आणि अवघी 1 धाव. इथून जाऊया आपण डीजेकडे. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा मित्रांनो खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती अवघी 1 धाव 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्त झालं, चांगली गोलंदाजी आपण पाहिली. काय जबरदस्त सोहेलच्या माध्यमातून ही गोलंदाजी आपण पाहिली. सांगे कोट्यातलं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती अजयला आपण पाहतोय. अजय हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. मग गोलंदाजी असेल फलंदाजी, सुनीलजी गायकवाड यांच्याकडनं हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी 1000 आणि विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 1000 रुपयेचं पारितोषिक असेल. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं, जिथे पहिला चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 2 धावा पाहायला मिळत आहेत. हुक केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डीपला चांगलं क्षेत्ररक्षण झालं, फक्त 1च धाव. सांघिक धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये, विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक गायकवाड साहेबांकडनं असेल. थोडीशी खराब सुरुवात, थोडीशी संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, पण गोलंदाजी मात्र चांगली होताना दिसते. जिथे पहिलं षटक चांगलं आणि दुसरे षटक सुद्धा अजयच्या माध्यमातून हाताळलं जाते, परंतु या वेळचा हा बॉल ऑस्टिकच्या बाहेर चेंडू. इथून मात्र पंचांनी सांगितलंय की खराब लाईन वरती चेंडू फेकलाय. वाईट बॉलची सांगता. 1 धाव धावफलकावरती ऍड होईल आणि सांघिक धावसंख्या पोहोचेल ती मात्र 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. यानंतर अजून एक मान्यवरांचे इथे उपस्थिती काही क्षणातच होईल. प्रीतमजी म्हात्रे साहेब यांचंही काही क्षणातच इथे आगमन होणार आहे. अनेक मान्यवर या आजच्या दिवसामध्ये, आजच्या मेगा फायनल मध्ये आपल्याला त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वातला जर विचार केला तर आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. त्यांचं सर्वांचं आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करत आहोत. मॅच होणार आहे ना मित्रांनो, ती 5वी मॅच म्हणजेच रोहन 11 नडाल आणि मनवा 11 रानसई या 2 टीमच्या माध्यमातून असेल पुढची मॅच. याची आपण नोंद घ्यायची आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं.
मोठा फटका खेळायचा होता, बॅट वरती चेंडू येत नाहीये, स्वतः गोलंदाज चेंडू वरती येत आहेत आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी अजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. योग्य टप्पावरती गोलंदाजी आतापर्यंत राहिले. पहिलं षटक आपण पाहिलं सोहेलचं, ज्याने जबरदस्त मारा केला, फक्त एक धाव खर्च करून 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी असेल. ज्याने जबरदस्त मारा केला पहिल्या षटकामध्ये आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना अजयला आपण पाहतोय पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेऊन जाणारा बॉल असतो. डॉट बॉल मित्रांनो नेहमी बदामासारखे असतात, जेवढी तुम्ही खाल ना गोलंदाज तुम्हाला टाकत जाईल. चांगली गोलंदाजी अजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी अजयची राहिली या मॅच मध्ये सुद्धा. इथे मात्र मोठा फटका आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत, पकडलाय जाईल, संपवलाय फलंदाजाचा खेळ. तर सन्माननीय आदरणीय प्रीतम दादा म्हात्रे, उपनगर अध्यक्ष शेकाप, माननीय आदरणीय प्रीतम दादा म्हात्रे, उपनगर अध्यक्ष शेकाप चिटणीस रायगड, विरोधी पक्षनेते यांचे इथे शुभ आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विरोधी पक्षनेते महानगरपालिका यांचंही इथे सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं, जिथे धावफलकावरती आपण धावा पाहतोय. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले आहेत, त्या सर्वांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. कुटापाचा बॉल होता, त्याला मात्र हुक करायचा होता, बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल, निर्धाव बॉल. इथे मात्र वेसन घातले फलंदाजांना, गोलंदाजांनी. जिथे पहिलं षटक चांगलं, दुसरं षटक चांगलं आणि तिसरं षटक सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल, धरणीला दान होईल. याच दरम्यान एक धावेचं अंतर पूर्ण, एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती आता 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल, कारण गोलंदाजांचा जर विचार केला ना तर पहिल्या षटकापासूनच अगदी रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय. कुठल्याही फलंदाजाला मोठा फटका खेळण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरलेत हे तिन्ही गोलंदाज. या पुढची मॅच जर आपण पाहिली मित्रांनो तर रोहन 11 नडाल आणि मनवा 11 रानसई यांची मॅच असेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. इथे मात्र समोर बॉल होता, त्याला उडवायचा होता अगदी लॉंग ऑफ वर ना, परंतु बॉल आणि बॅटचा ज्या पद्धतीने संपर्क व्हायला होता ना तो झाला नाहीये. बॅटची फक्त एज लागली आणि चेंडूने फक्त आणि फक्त उंची घेतली. इथे मात्र फक्त याच दरम्यान एक धावेचं अंतर पूर्ण आणि सांघिक धावसंख्या 7 या आकड्यावरती. मागची मॅच आपण पाहिली फक्त आणि फक्त 26 धावांची झाली, परंतु काल आणि परवाचा विचार केला तर मोठी धावसंख्या होत होती या ग्राउंड वरती, या पीच वरती. परंतु आजचा दिवसाचा जर आपण पहिला सामना पाहिला ना मित्रांनो, जिथे 50+ धावा झाल्या होत्या, परंतु मागची मॅच आणि ही मॅच थोडीशी कमी धावसंख्या पाहायला मिळते. कव्हरच्या दिशेने चेंडूला टावस करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि इथून अजून एक फलंदाज बाद झालाय, ठोक डीजे.
थँक्यू. सन्माननीय आदरणीय प्रीतम दादा म्हात्रे यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेनं, जिथे 3 षटक प्रगतीपथावरती असताना खोलवरचा टप्पा उत्तर नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ समाप्त झालाय. 3रं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावरती 5 बाद 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुख दुःख हे मित्रांनो सागरेच्या लाटेप्रमाणे असतात. आयुष्याच्या प्रवाहात कधी कुठली लाट येईल आणि तुम्हाला बुडवून जाईल हे सांगता येत नसतं. एक धाव पुन्हा एकदा पूर्ण. एकेरी धावेच्या बरोबरीने इथून 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांती धावफलकावरती आपण धावा पाहतोय. त्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अवघ्याने अवघ्या 8 धावा. 8 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती पाहतोय. इथून मात्र नॉकआउटचे मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक मॅच प्रत्येक टीम साठी महत्वाची आहे, कारण जो संघ ही मॅच जिंकल तो मात्र या चमचमत्या ट्रॉफीवरती आपला नाव कोरेल. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत आणि त्यांचा सन्मान करणं हा देखील आदिवासी रायगड प्रीमियर लीग आयोजकांचं कर्तव्य आहे आणि त्यांचं कर्तव्य ते योग्य रीतीने पार पाडतायत. आलेल्या सर्वच मान्यवरांचा शुभ सन्मान या आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातोय. अनेक या मैदानाच्या जर आपण चौफेर पाहिलं तर अनेक मान्यवरांचे कट आउट आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक मान्यवर या अंतिम दिवसामध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे उपस्थित राहत आहेत. त्यांचं सर्वांचं आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक आम्ही हार्दिक 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 असं स्वागत करत आहोत. आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. इथून मात्र धीम्या गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या अवघीने अवघी 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मागच्या 3 षटकामध्ये पाहिलं. गोलंदाजी मार्कवरती आता निखिलला आपण पाहतोय. पहिलाच बॉल मात्र डॉट फेकण्यात यशस्वी ठरलेत. ऑस्टिकच्या बाहेर अतिरिक्त धाव मिळेल. 9 धावा फलकावरती. 4थं षटक मार्गस्थ आहे. 5 बाद 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक फलंदाजाला रोखण्यात गोलंदाज यशस्वी ठरलेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. प्रत्येक गोलंदाजांनी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी केले. इथे मात्र मोठा फटका. हवा को काटती हुई, आसमां को चीरती हुई ये गेंद आउट ऑफ द पार्क. ठोक डीजे. तर चांगला फटका आपण पाहतोय आदित्यच्या माध्यमातून, ज्याची नितांत गरज आहे. उर्वरित चेंडूला सुद्धा याच पद्धतीने सीमारेषा दाखवावी लागेल. हा सुद्धा जशास तसे उत्तर. तू करू शकतो तर मी सुद्धा करू शकतो. दादा तू मला षटकार मारू शकतो ना, मी तुला डॉट बॉल सुद्धा टाकू शकतो. हेच या गोलंदाज निखिलने सांगितलं या बॉलवरती. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल मात्र समोर दिला आणि त्याला मात्र मिड विकेट वरना फेकून दिलं आदित्य या फलंदाजाने. तदनंतर दुसरा बॉल डॉट. पुन्हा एकदा तेज तर्रार बॉल होता, परंतु लाईन कुठेतरी भरकटली गेली आणि इथून मात्र ऑफिशियल पंच यांनी सांगितलं की खराब लाईनवरती टाकलेला हा बॉल आहे. गोलंदाजाला दंडित केलं. 1 धाव मिळेल आणि 1 धावेच्या बरोबरीने 16 धावा फलकावरती आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावरती आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटक मार्गस्थ आहे. हाही फक्त आणि फक्त बॅट फिरवण्याचं कार्य झालं. निस्त्या डरकाळ्या फोडून मित्रांनो काही होत नसतं. तुमचं कार्य महत्वाचं असतं. इथून प्रयत्न करावे लागतील. उर्वरित चेंडूला सामोरा जात असताना फलंदाजाला ते कार्य करावं लागेल. आपल्या टीमला जर 25+ करायचं असेल तर या फलंदाजाला उर्वरित चेंडूला मोठे फटके खेळणं गरजेचं असेल. इथून मात्र गलीमध्ये फलंदाज बाद झालेत. जाऊया आपण डीजे कडे.
प्रीतमदादा म्हात्रे यांचं आपण गाणं ऐकलं डीजेच्या माध्यमातून. यानंतरची मॅच असेल रोहन 11 नडाल आणि मनवा 11 रानसई. या टीमने लगेचच इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. एक धाव धावफलकावरती ॲड होईल आणि सांघिक धावसंख्या 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. तर आपण पुन्हा एकदा जाऊया मान्यवरांच्या शुभ सन्मान करण्यासाठी. मी विनंती करेल की सन्माननीय आदरणीय श्री प्रीतमदादा म्हात्रे उपनगर अध्यक्ष शेकाप विरुद्ध पक्षनेते महानगरपालिका पनवेल यांचा शुभ सन्मान आपण या आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून करत आहोत. मी विनंती करेल या स्पर्धेचे अध्यक्ष विष्णू खेर साहेब, तसेच महादेवजी पिरकड साहेब, तसेच शीज साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. प्रीतमदादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जाईल. शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन प्रीतमदादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातोय. आपण वेळात वेळ काढून आलात आणि या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आपलं आभार आणि धन्यवाद. त्यानंतर नक्कीच या आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून साहेब दोन आपलं मनोगत व्यक्त करतील. हॅलो. आदिवासी रायगड प्रीमियर लीग आणि गेले 4-5 दिवस क्रिकेटचा थरार आदिवासी बांधवांनी जो इथे केलेला आहे, खरोखर एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या मंडळींसाठी झाल्या पाहिजेत. कारण आदिवासी समाज देखील आपल्या सोबतीनेच चाललेला आहे. हे आज उत्तमरित्या आणि उत्तम नियोजन आयोजन त्यासाठी मी जोरदार टाळ्या घेतल्या. कारण एवढं चांगलं आयोजन तुम्ही केलं आहे की खरोखर एक प्रोफेशनल पद्धतीने तुम्ही दाखवून दिलं आहे की इथला आमचा आदिवासी बांधव रायगडमधला कसा खेळू शकतो आणि कसा पुढे जाऊ शकतो. खरोखर तुमचं कौतुक केलं पाहिजे. कारण मी आत्तापर्यंत जेवढ्या मॅचेसना फिरलो आहे त्याच्यात सगळा मोठा स्टेज मला वाटतं इथे मला बघायला मिळालं आहे. आणि आयोजन किती चांगलं आणि बॅनर किती काय किती, खरोखर ही एकी तुमची आशीष टिकू दे ही देखील मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि अजिबात आपल्या या समाजामध्ये काम करत असताना कुठल्याही प्रकारचं राजकारण आलं नाही पाहिजे हे देखील आपण काळजी घेतली पाहिजे. कारण नाहीतर बरेच जण बाकी येतात तेवढ्यापुरती विचारतात आणि जातात, परंतु जेम मात्र कुटुंब तसं नाही आहे हे देखील तुम्हाला मी आज सांगू इच्छितो. कारण अडीअडचणीच्या काळात माझे वडील आणि आमचं पूर्ण श्री क्षेत्र पंचायतन मंदिर हे तुमच्या पाठीशी उभं असतं हे तुम्ही बघितलं आहे. आणि खरोखर याचं उदाहरण देताना आमच्याकडे गणेश आहे, त्याचा मुलगा आज आदिवासी बांधवाचा मुलगा इंजिनियर होऊन आमच्याकडे, ही किती मोठी गोष्ट आपल्यासाठी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्हा मंडळींनी जो आमच्यावर प्रेम दाखवलं आहे करताय याबद्दल देखील मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि क्रिकेटप्रेमी तुम्हाला मी एकच सांगू इच्छितो
की जिंकल्यानंतर उन्मत्त होऊ नये आणि हारल्यानंतर खचून जाऊ नये, या म्हणीप्रमाणे आपण खेळ खेळायचा आहे. शेवटी आपल्या समाजाचं, आपल्या देशाचं नाव, आपल्या वाडीचं नाव, शहराचं, गावाचं नाव पुढे जाण्यासाठी आपण खेळ खेळत असतो. तर पुन्हा एकदा आपण आम्हाला बोलावून जो मान सन्मान इथे दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि या कमिटीला धन्यवाद देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. तर जाऊया मैदानाच्या दिशेनं आणि पुढील मॅच जय माता दी चीच खांबला आणि सान्वी तनिष्का 11 मोहपाडा या टीमच्या कर्णधाराने यायचं आहे. मान्यवर इथून मात्र या स्पर्धेची रजा घेत आहेत. प्रीतम दादा म्हात्रे हे मात्र या स्पर्धेतून रजा घेत आहेत अगदी वेळात वेळ काढून. चेंडूला फेकून देत असताना अजय पाहतोय 4 धावा मिळतील अजयला, 4 धावा मिळतील टीमला आणि सांघिक धावसंख्या 4 या आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अनेक 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका, अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा अजयच्या बॅटमधनं आलेला एक दर्जेदार फटका. कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केला, एक टप्पा अखेरी चेंडू सीमा पार गेला. 4 धावा मिळतील. 4 धावेच्या बरोबरीने 12 धावा फलकावरती पाहतोय. अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. त्या आलेल्या सर्वच मान्यवरांचं आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत.